कधी विचार केलाय की एका नवीन शहरात नवीन घरात शिफ्ट झाल्यावर अवघ्या फक्त 9 दिवसात तिथून जीव वाचून पळायची वेळ येईल? हे काही सिनेमाचं कथानक नाहीये, नाही. ही एका अगदी सामान्य कुटुंबासोबत घडलेली एक खरी, अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 9 दिवसांच्या भयानक स्वप्नाची कहाणी. बरं, ही गोष्ट आहे 1987 सालची आणि ही खरी घटना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती आपल्याला थेट त्या कुटुंबातील मुलाकडूनच मिळाली आहे. सार्थक त्याचं नाव. त्याच्याच नजरेतून पाहिलेली, अनुभवलेली ही कहाणी आज आपण ऐकणार आहोत. पण प्रश्न हा आहे की असं काय घडलं असेल त्या घरात की एका कुटुंबाला आपलं नवीन घर, आपलं नवीन आयुष्य फक्त 9 दिवसांत सोडून पळून जावं लागलं? त्यामागे नक्की कोणतं रहस्य दडलं होतं? चला याचाच शोध घेऊया. तर कथेची सुरुवात होते मजुमदार कुटुंबापासून. रमेश मजुमदार आणि त्यांचे कुटुंब यांनी दिल्लीमध्ये एक खोली भाड्याने घेतली. पण ती खोली संशयास्पद वाटण्याइतकी स्वस्त होती. आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि कदाचित सर्वात भयानक चूक ठरला. हे मजुमदार कुटुंब म्हणजे अगदी आपल्यासारखंच एक साधं कुटुंब. रमेश, जे सरकारी रेल्वेमध्ये कामाला होते, त्यांची पत्नी आणि 2 लहान मुलं, एक 4 वर्षांचा सार्थक आणि एक 2 वर्षांचा. पश्चिम बंगालमधनं एका चांगल्या भविष्याच्या शोधात ते दिल्लीला आले होते. आता गंमत बघा, दिल्लीमध्ये रमेश यांच्या बहिणीने म्हणजे मुलांच्या मावशीने त्यांना आधीच वॉर्निंग दिली होती. त्या खोलीबद्दल आम्ही बरंच काही ऐकलंय असं ती म्हणाली होती. तिला वाटत होतं की घरमालक काहीतरी लपवत आहेत. पण होतं काय ना की खोलीचं भाडं खूप कमी होतं आणि मावशीचं घरही जवळच होतं. मग रमेश यांनी विचार केला की जाऊ दे, आणि त्यांनी त्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आता त्या घराची रचना थोडी समजून घेऊया. तळमजल्यावर घरमालक राहायचे, मोकळं अंगण वगैरे होतं आणि पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना होता. वरच्या मजल्यावर 2 खोल्या, एक मजुमदार कुटुंबाला दिलेली आणि दुसरी तिला कायम कुलूप असायचं, एक रहस्यमयी कायम बंद असलेली खोली. बरं, घरात राहायला आल्यावर सुरुवातीला सगळं ठीक होतं. पण हळूहळू एक विचित्र, न सांगता येणारी अस्वस्थता जाणवायला लागली. आणि लवकरच या नुसत्या भावनेचं रूपांतर एका शांत पण खोलवरच्या दहशतीत झालं. याचा पहिला अनुभव आला तो रमेश यांच्या पत्नीला. बघा, गोष्टी कशा हळूहळू वाढत गेल्या. 3ऱ्या दिवशी आईला घरात सतत अस्वस्थ वाटू लागलं. 5व्या दिवशी तर कहर झाला. त्यांनी दारातून एक सावली जाताना आणि त्या बंद खोलीत शिरताना स्पष्ट पाहिलं. आणि 6व्या दिवशी त्यांचा 2 वर्षांचा मुलगा शून्यात बघून हसत होता, जणू काही समोर कोणीतरी आहे. साहजिकच आईची भीती वाढत होती, पण रमेश ते हे सगळं मानायलाच तयार नव्हते. रमेश होते एकदम प्रॅक्टिकल माणूस. अगं, तुला भास होत असेल असं म्हणून त्यांनी पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्यासाठी हे सगळं म्हणजे मनाचे खेळ होते. पण त्यांना काय माहीत की त्यांचा हाच अविश्वास लवकरच त्यांच्या अंगाशी येणार होता. आतापर्यंत ज्या गोष्टी फक्त कुजबूज किंवा सावल्यांपुरत्या मर्यादित होत्या, त्या आता थेट शारीरिक हल्ल्यांपर्यंत पोहोचल्या. घरात जे काही होतं त्या अज्ञात शक्तीने आता आपला खरा, भयानक चेहरा दाखवायला सुरुवात केली होती. आता ऐका, काय काय झालं. एका रात्री झोपेत असताना आईच्या अंगावरचं पांघरून कुणीतरी खेचलं. पहिल्या मजल्याच्या खिडकीतून एक भयानक रागीट घरघरण्याचा आवाज आला. आणि सगळ्यात वाईट, 4 वर्षांच्या सार्थकला कोणीतरी पलंगावरून अक्षरशः उचलून खाली फेकलं. बिचाऱ्याला वाटलं, आई तू मला ढकललंस. आणि एकदा तर मुलाला कडेवर घेऊन जिना उतरताना आईला मागून जोरात धक्का दिला. म्हणजे विचार करा, ती शक्ती आता किती हिंसक झाली होती. आणि मग एक दिवस एक थंडगार, भयानक आवाज थेट आईच्या कानात घुमला. इथून निघून जा, नाहीतर मी सगळ्यांना मारून टाकीन. ही आता भीती राहिली नव्हती, ही एक थेट धमकी होती. आता प्रश्न फक्त ते घर सोडण्याचा नव्हता, प्रश्न होता जीव वाचवण्याचा. हे सगळं घडत होतं फक्त 8 दिवसात. हो, फक्त 8 दिवस. या कुटुंबाने 8 दिवस हा नरक सोसला होता. आणि आता 9व्या दिवसाची रात्र उजाडली होती, जी त्यांच्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र ठरणार होती. आता या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच भयानक भाग येतो, जेव्हा रमेश, जे आत्तापर्यंत या सगळ्याला भास म्हणत होते, घरात एकटे होते आणि त्यांचा सामना थेट त्या शक्तीशी झाला. कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, रमेश घरात एकटेच आहेत, टेबलवर बसून काहीतरी पत्र लिहित आहेत. आणि अचानक पहिल्या मजल्याच्या खिडकीवर टक 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 आवाज येतो. त्यांना वाटलं कोणीतरी चोरबीर असेल. ते उठले, त्यांनी पडदा बाजूला केला आणि जो क्षण त्यांनी पाहिला तिथे त्यांची सगळी व्यावहारिकता, सगळा अविश्वास, सगळं काही संपलं. कारण खिडकीच्या बाहेर
एक मुलगी हवेत तरंगत होती. तिचे डोळे मोठे, विस्फारलेले आणि चेहरा अत्यंत भयानक होता. आणि मग त्या मुलीने तीच धमकी दिली, "इथून निघून जा, नाहीतर मी सगळ्यांना मारून टाकीन." तीच धमकी जी आधी त्यांच्या पत्नीने ऐकली होती. आता रमेशांच्या मनात शंकेला जागाच नव्हती. त्यांना कळून चुकलं की त्यांचं कुटुंब एका भयंकर जीवघेण्या धोक्यात आहे. त्या रात्रीनंतर काय झालं असेल हे सांगायची गरज नाही, पण या भयानक अनुभवानंतर जे रहस्य समोर आलं ते त्याहूनही जास्त धक्कादायक होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 9व्या दिवशी रमेश यांनी भाड्याचा किंवा डिपॉझिटचा कसलाही विचार केला नाही. त्यांनी फक्त आपल्या कुटुंबाचा जीव महत्त्वाचा मानला. त्यांनी तातडीने घर रिकामं केलं आणि त्या घरातून ते कायमचे निघून गेले. आणि घर सोडल्यावर त्यांना जे कळालं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली. घर मालकांनी एक खूप मोठं दुःखद सत्य लपवलं होतं. ती जी बंद खोली होती ना, ती त्यांच्या 22 वर्षांच्या मुलीची होती. प्रेम प्रकरणात अपयश आल्यामुळे तिने त्याच खोलीत आत्महत्या केली होती. आणि त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचे अंत्यसंस्कारही व्यवस्थित केले गेले नव्हते. आणि ही कहाणी इथेच संपत नाही. त्यांना नंतर कळालं की त्यांच्या आधी जे भाडेकरू राहत होते त्यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाचाही मृत्यू झाला होता. तो पतंग उडवत असताना छतावरून पडला होता. पण मरण्यापूर्वी तो मुलगा काय म्हणाला होता माहितीये? तो म्हणाला होता, "मला कोणीतरी ढकललं." मजुमदार कुटुंब तर वाचलं, पण त्यांची ही कहाणी एक प्रश्न मागे सोडून जाते. आपण ज्या घरांमध्ये राहतो त्या घराच्या भिंती खरंच किती रहस्य, किती दुःख आणि किती आठवणी स्वतःमध्ये सामावून ठेवत असतील, नाही का?